नमस्कार दोस्तों, माय यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज व्हिडिओ बनवण्याचं कारण माझा ॲक्सिडेंट झाला होता, त्यामुळे मी व्हिडिओ बनवत नव्हते। मी नाही का लग्नाला जायचं होतं मला माझ्या आत्याच्या मुलाच्या, तर मी त्या लग्नासाठी जात होते वर्धेला। तर काय झालं, मी माझ्या घरच्याच गाडीने जात होती, ॲक्टिवानी। तर मीच चालवत होती। तर माझ्यासोबत माझी आई, माझा छोटासा मुलगा आणि मी टेबल सीट जात होतो। तर काय झालं, जाताना आम्ही आउटसाइड रोडने गेलो आणि तिथे कसं सेलूपर्यंत चांगला रोड होता आणि त्याच्यासमोर मग कसं थोडासा बेकार रोड आला। तर तसा मला एक्सपिरियन्स होता गाडी चालवायचा, पण मलाच नाही माहीत मी कशी पडली। तर ते चोरी असल्यामुळे माझी गाडी स्लिप झाली आणि आम्ही तिघेजण पडलो खाली। तर पडलो तर मला खूप लागलं होतं, माझ्या चेहऱ्याला इथे डोळ्याला बघा, माझ्या डोळ्याला लागला, इथे पण डोक्याला लागला, दिसतच असेल तुम्हाला डाग। इथे टाके पडले आहे, 4 ते 5 टाके इथे आहे। इथे डोळ्याच्या खाली, खूपच डोळ्याच्या खाली असं पूर्ण चिरलेलं होतं। इथे 7 ते 8 टाके पडलेले आहे, शायद इथं दिसत नाही क्लीन, पण इथे आहे खूपच छोटे छोटे टाके पाडले होते त्यांनी। आणि नंतर मला आणि माझ्यासोबत पण माझे भाऊ, माझ्या काकाचा मुलगा वगैरे होता। तर त्यांनी मला वर्धेच्या सेवाग्राम हॉस्पिटलमध्ये, मी तर कधी बघितलं नव्हतं आयुष्यात, पण माझा ॲक्सिडेंट झाल्यामुळे मला जाण्याचा प्रसंग पडला। तर मला त्या सेवाग्राममध्ये भरती केलं होतं। तर तेव्हा मी तो दवाखाना बघितला नाही, तर मला माहिती नव्हतं की कोणत्यामध्ये कोणता हा दवाखाना आहे बा म्हणून। कधी कसा आपल्याला तसा प्रसंग पडलाच नाही, पण भगवंत तशी वेळ आणली माझ्यावर आणि मला लागल्यामुळे मी त्या दवाखान्यात भरती झाली। तर पण असो, आता मी बरी आहे। माझा ॲक्सिडेंट झाला तर 1 महिना झाला कंप्लीट माझा ॲक्सिडेंट झाला। तरी मला थोडं म्हणजे बरं वाटत होतं आणि तरी पण मी थोडे छोटे शॉर्ट व्हिडिओ बनवत होती। 1-2 टाकलेच आहेत, तर त्याच्यामध्ये बघून घ्या, मला लागलेलंच आहे तेव्हा आता तर भरपूर म्हणजे कमी दिसत आहे, पण त्या व्हिडिओमध्ये चांगले डाग दिसत आहे, डोळ्याखाली, डोक्याला वगैरे भरपूर दिसत आहे। माझ्या हातालाही वगैरे लागलं, माझ्या पायालाही लागलं होतं, भरपूर लागलं, मी चालवी नाही शकत होती। पण असो, पण आता नवीन व्हिडिओ बनवील तुमच्यासाठी, म्हणून तुम्ही मला जसं आधी प्रेम देत होते तसं आता पण द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा। धन्यवाद।